जय शिवराय मित्रांनो, सर्व मराठा बांधवांना मला सांगायचंय की सरकार आपल्या मराठ्यांना दबावात आणण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या गावागावातील पोलीस पाटलांना सरकारचे फोन येत आहेत आणि सरकारच्या माध्यमातून ते विचारतायत की गावामधून किती लोक मुंबईच्या दिशेने येणार आहेत, गाड्या किती येणार आहेत, त्या गाडीचा नंबर व त्या मालकाचं नाव, गाडी मालकाचं नाव हे सरकारकडे जात आहे. सरकारला वाटतंय मराठ्यांना आम्ही दबावामध्ये आणून हा मनोज जरांगेचा सगळा प्लॅन आम्ही विस्फोटून टाकू, पण हे होऊन द्यायचं नाहीये. मराठ्यांना आपल्याला आपली एकजूट दाखवून द्यायची आणि आपल्याला या सरकारला दाखवून द्यायचंय की आपण काय करणार आहेत. तर सगळ्या मराठी बांधवांना माझी विनंती आहे की आपण या सरकारच्या दबावामध्ये न येता 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आपल्याला सर्वांना जायचंय. त्या पोलीस पाटलाच्या माध्यमातून सरकार आपल्याला दबावात आणण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार त्या पोलीस पाटलाला विचारते की यांच्या गाडीमध्ये डिझेल कोण भरते, तर यांना जाताना अन्नदान देण्याकरिता, यांना जेवण देण्याकरिता पैसे कोण देते, तर गावातील कोणता नेता यांना पैसे देतोय का, राज्यातील कोणता मोठा नेता यांना पैसे देतोय का, ही सरकारकडून पोलीस पाटलाला विचारण्याकरिता फोन येत आहे. तर सर्व मराठा बांधवांना मला सांगायचंय, यांच्या दबावामध्ये न येता आपल्याला 27 ऑगस्टला आंतरवालीत जाऊन मुंबईला जायचंय. तर सर्वांनी 27 ऑगस्टला हजर राहायचंय आणि यांच्या दबावामध्ये यायचं नाहीये. तर सर्वांना हीच माझी विनंती राहील, यांचा दबाव कोणीही समजून घ्यायचा नाहीये आणि आपल्याला मुंबईला जायचंय. तर नक्कीच या आणि सर्वांनी या. जय शिवराय.